नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण मित्रांनो एक नवीन स्टोरी बघणार आहोत आणि स्टोरीचा आपला आजचा पार्ट आहे 16। मित्रांनो, या स्टोरीच्या माध्यमातून तुमची व्होकॅब्युलरी इंप्रूव्ह होणार आहे, तसेच तुमचे पार्ट ऑफ स्पीच सुद्धा इंप्रूव्ह होण्यास मदत होणार आहे। त्यामुळे ही सिरीज तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता मित्रांनो, स्टोरीचं नाव आहे थिंक बिफोर यू स्पीक, म्हणजेच काय तर बोलण्यापूर्वी विचार करा अशी गोष्ट सांगणारी ही आहे। ओके, आता बघा स्टोरीला आपण सुरुवात करूया। One day, a young man went to his spiritual teacher and said, I have spoken very harsh and unkind words to my friend, and he is deeply hurt. आता बघा, वन डे म्हणजेच एके दिवशी। आता मित्रांनो, हे आर्टिकल वापरले, तुम्हाला सांगितलं ए किंवा ॲन हे आर्टिकल केव्हा वापरतात, जेव्हा तुम्हाला एखादा व्यक्ती किंवा एखादी वस्तू एक आहे, सिंग्युलर आहे हे सांगायचं असेल, त्यावेळेला अ किंवा ॲनचा वापर केला जातो। अचा वापर कोणत्याही कन्सोनंट म्हणजे व्यंजन समोर करतात। येथे वाय हे कन्सोनंट आहे म्हणून येथे अचा वापर झालेला आहे। ॲन केव्हा वापरतात, ज्या वेळेला ए ई आय ओ यू या स्वरांपासून सुरू होणारा जर शब्द असेल तर त्यांच्या समोर एक व्यक्ती किंवा एक वस्तू आहे म्हणून ॲनचा वापर करतात। आता येथे बघा, वन डे अ यंग मॅन म्हणजे एक तरुण माणूस। आता वेंट टू हिज स्पिरिच्युअल टीचर, बघा गो म्हणजेच जाणे, गोचा विटू झाला वेंट, म्हणजेच इथे स्ट्रक्चर कोणतं होतं बघा, यंग मॅन झाला सब्जेक्ट, वेंट झाला फिटू आणि इतर स्पिरिच्युअल टीचर हा झाला ऑब्जेक्टचा पार्ट। आता मित्रांनो, सब्जेक्ट प्लस फिटू प्लस ऑब्जेक्ट असं जेथे जेथे येतं तेथे सिंपल पास्ट टेन्स होतो। सिंपल पास्ट टेन्सचा यूज काय बरं, अशी घटना जी भूतकाळात घडून गेली हे सांगण्यासाठी साधा भूतकाळ वापरतात। आता येते बघा, वन डे एके दिवशी अ यंग मॅन वेंट टू हिज स्पिरिच्युअल टीचर, एके दिवशी एक तरुण माणूस त्याच्या स्पिरिच्युअल टीचरकडे, स्पिरिच्युअलचा अर्थ होतोय आध्यात्मिक किंवा धार्मिक। एके दिवशी एक तरुण माणूस त्याच्या धार्मिक गुरुकडे गेला। ओके, पुढे बघा, आय हॅव स्पोकन व्हेरी हॅर्श अँड अनकाइंड वर्ड्स टू माय फ्रेंड। बघा, तो तरुण माणूस त्याच्या आध्यात्मिक गुरुकडे गेला अँड सेड म्हणजे म्हणाला, आय हॅव स्पोकन। आता मित्रांनो, येथे येतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स। बघा, सब्जेक्ट झाला आय नंतर हॅव आला म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज आणि वर्बचा V3 फॉर्म। सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 म्हणजेच बघा स्पीक, स्पोक, स्पोकन। आता येथे झाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स। प्रेझेंट परफेक्ट टेन्स काय म्हणतो, अशी घटना जी नुकतीच पूर्ण झालेली आहे हे सांगण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतात। आता येथे नुकतीच कोणती क्रिया पूर्ण झाली बरं, बघा, आय हॅव स्पोकन व्हेरी हॅर्श। हॅर्शचा अर्थ होतो कठोर, एकदम कटू वाटणारे शब्द। ओके, हॅर्श। आणि अनकाइंड, मित्रांनो पहा, काइंड म्हणजेच दयाळू, अनकाइंड म्हणजे दयाळू नसलेला, म्हणजेच काय तर निर्दयी माणूस। ओके, आता बघा, तो माणूस काय म्हणतोय, तो तरुण माणूस काय म्हणतोय, आय हॅव स्पोकन व्हेरी हॅर्श अँड अनकाइंड वर्ड्स टू माय फ्रेंड। मी माझ्या मित्राला खूप हॅर्श, खूप कठोर असे, कटू वाटणारे आणि अनकाइंड म्हणजे निर्दयी वाटणारे शब्दामध्ये त्याला खडसावलं आहे, त्याला रागावलं आहे, त्याला बोललो आहे। अँड आणि ही इज डीपली हर्ट। आता बघा, ही इज डीपली हर्ट, डीपली म्हणजे अत्यंत खोलवर, हर्ट म्हणजेच काय, एखाद्याचं मन दुखावणं, एखाद्याला इजा करणे, याला हर्ट म्हणतात। आता तो माणूस काय म्हणतो, बाबा मी माझ्या मित्राबद्दल अत्यंत निर्दयी कठोर शब्दामध्ये त्याला बोललो आणि त्याचं मन खूप दुखावलेलं आहे। पुढे बघा, आय एम अफ्रेड। आता अफ्रेडचा अर्थ होतो भयभीत होणे। मग तो म्हणतो, बाबा आता मला भीती वाटलेली आहे, मी भयभीत झालेलो आहे। आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम। आता आय हॅव लॉस्ट, मित्रांनो LOSE लूज म्हणजेच गमावणे आणि लूजचा V3 येतो लॉस्ट। आता येथे सुद्धा प्रेझेंट परफेक्ट झाला। बघा, आय हॅव लॉस्ट म्हणजे मी गमावलेलं आहे, काय गमावलं, माय फ्रेंडशिप म्हणजे माझे मैत्रीपूर्ण संबंध, विथ हिम, विथ म्हणजेच सोबत, विथ हे प्रिपोजिशन आहे, हिम म्हणजेच त्याला। आता तो तरुण मुलगा म्हणतोय की मी त्या व्यक्तीला खूप तीव्र शब्दामध्ये बोललं आणि मला भीती आहे, मी अफ्रेड करत आहे की आता आमची मैत्री संपलेली आहे। पुढे बघा, हाऊ कॅन आय मेक अमेंड। आता बघा, हाऊ म्हणजेच कसा। आता मित्रांनो, प्रश्न विचारायचा असेल तर एक फॉर्म्युला लागतो बघा, WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। आता इथे WH वर्ड झाला बघा हाऊ, हेल्पिंग वर्ब आला कॅन, नंतर आला आय सब्जेक्ट, नंतर आला वर्ब आणि नंतर आला तुमचा इतर पार्ट। ओके, आता बघा, येथे याचा अर्थ होतो, आता तो म्हणाला की बाबा हाऊ कॅन आय मेक अमेंड, अमेंड म्हणजे दुरुस्ती करणे। आता मी तर वाईट बोललोय त्याला, परंतु मला आता पश्चाताप व्हायलाय, आता मी माझी चूक कशी दुरुस्त करू, असं तो तरुण माणूस त्याच्या आध्यात्मिक गुरुला म्हणतो। पुढे बघा, आता द वाईज टीचर गेव हिम अ फ्रेश शीट ऑफ ब्लँक पेपर अँड अ पेन।
आता तेवढं झाल्यानंतर बघा वाईस टीचर, वाईस म्हणजेच ज्ञानी. ओके, तर ज्ञानी गुरुने काय केलं, त्याला एक बघा अ फ्रेश शीट ऑफ अ ब्लँक पेपर. आता येथे अ वापरलाय म्हणजे एक म्हणूया, एक फ्रेश शीट एकदम ताजं तवानं त्याला एक ब्लँक पेपर. बघा ऑफचा अर्थ चाचीचे, ब्लँक पेपर एकदम पांढरं शुभ्र कोरं करकरीत त्याला एक पान दिलं. ओके, पुढे बघा अँड अ पेन. बघा अ वापरलाय म्हणजे एक पेन, त्याला एक पान दिलं आणि त्याला एक पेन सुद्धा दिली. ही सेड टू द यंग मॅन. से म्हणजे म्हणणे, सेचं विटू झालं सेड, म्हणाला. ही सेड टू द यंग मॅन म्हणजे तो गुरु त्या मुलाला म्हणाला. राईट डाऊन ऑन दिस पेपर ऑल द हॅरस्टिंग यू सेड टू हिम. राईट डाऊन, राईट डाऊन म्हणजेच लिहून काढ. ओके, ऑन दिस पेपर, ऑन प्रिपोजिशन आहे, ऑनचा अर्थ झाला वर, ऑन दिस पेपर या पेपरवरती लिहून टाक. आता मित्रांनो धीस हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे. आता डेमॉन्स्ट्रेटिव्हला म्हणतात दर्शक सर्वनाम. एखादी व्यक्ती किंवा वस्तू तुमच्या जवळ आहे हे सांगण्यासाठी धीसचा वापर करतात. धीसचा अर्थ होतो हा ही हे. मित्रांनो एकापेक्षा अनेक व्यक्ती किंवा वस्तू तुमच्या जवळ असतील तर धीसचं प्लुरल होतं दीज, THESE. आता इथे एकच असल्यामुळे धीस वापरलं. आता बघा गुरु काय म्हणतात, राईट डाऊन ऑन दिस पेपर ऑल द हॅरस्टिंग, ऑल सर्व काही, हॅर्श थिंग्स कठोर गोष्टी ज्या की तू तुझ्या मित्राला बोललेला आहेस ते सर्व तू या पेपरवरती लिही. पुढे बघा द यंग मॅन डीड. आता डू म्हणजेच करणे, डूचं फिटू झालं डीड, मग त्या तरुण माणसाने केलं. ॲज म्हणजे जसं. ही वॉज टोल्ड. मित्रांनो ही नंतर वॉज आलाय आणि टेल या क्रियापदाचं फित्री वापरला म्हणजे सिंपल पास्ट मधली पॅसिव्हची रचना आहे. पॅसिव्ह रचना काय म्हणतो, एखादी क्रिया दुसऱ्याकडून करण्यात आलेली आहे. आता बघा द यंग मॅन डीड, त्या तरुण माणसाने केलं. ॲज जसं की, ही वॉज टोल्ड जसं त्याला सांगण्यात आलेलं होतं तसं त्या माणसाने त्या पेपरवरती लिहिलं. अँड शोड द पेपर टू द टीचर. बघा शोड म्हणजेच काय तर दाखवलं, शोचं विटू झालं शोड. ओके, दाखवलं असं म्हणूया. शोड द पेपर टू द टीचर. आता टूचा अर्थ होतोय लाग किंवा कडे. त्याने ते लिहिलं आणि त्याचा तो पेपर त्या गुरुला दाखवला. पुढे बघा नाउ टीअर अप दिस शीट ऑफ पेपर इंटू ॲज मेनी स्मॉल बीट्स ॲज यू कॅन, द वाईस टीचर सेड. वाईस टीचर तो ज्ञानी गुरु म्हणाला. नाउ आता टीअर अप दिस शीट ऑफ पेपर. टीअर अपचा अर्थ होतो फाडून टाकणे. आता गुरु काय म्हणतो, बाबा फाडून टाक. दिस शीट ऑफ पेपर, ही पेपरची जी शीट आहे त्याच्यावरती तू लिहिलेलं आहे ते सर्व तू आता फाडून टाक. कसं फाडायचं बघा, इंटू च्या मध्ये कसं फाडायचं, ॲज मेनी स्मॉल बीट्स. स्मॉल म्हणजेच लहान, बीट्स म्हणजे तुकडे. त्याचे एवढे बारीक बारीक तुकडे कर. यू कॅन, जेवढे तू करू शकतोस तेवढे तुकडे बारीक त्या कागदाचे कर असं ते गुरु म्हणतात. पुढे बघा सोन म्हणजे लवकरच. द सिंगल शीट वॉज टॉर्न इंटू 100 टायनी बीट्स ऑफ पेपर म्हणजे लवकरच. ओके, द सिंगल शीट, जी सिंगल शीट होती कागदाची, वॉज टॉर्न इंटू. बघा वॉज नंतर टीअरचं फित्री झालं टॉर्न. येथे सुद्धा सिंपल पास्टचं पॅसेजचं वाक्य आहे. आता बघा लवकरच दी सिंगल शीट म्हणजे एक तो कागदाचा ताव होता, त्याचे 100 टायनी बीट्स जवळपास 100, टायनी म्हणजेच अत्यंत सूक्ष्म किंवा बारीक बारीक तुकडे झाले. पुढे बघा थ्रो द बीट्स आउट ऑफ दिस विंडो द टीचर टोल्ड हिम. आता टीचर टोल्ड हिम, टेल म्हणजे सांगणे, टेलचं विटू झालं टोल्ड. तो गुरु त्याला म्हणाला थ्रो, थ्रो म्हणजेच फेकून दे, द बीट्स हे जे काही तुकडे आहेत, आउट ऑफ दिस विंडो. बघा ऑफ म्हणजे चाचीचे, या विंडोच्या या खिडकीच्या बाहेर जे काही ते तुकडे केले सगळे तुकडे तू फेकून टाक. पुढे बघा दॅट वॉज इझिली डन. आता एवढं काही सोपं नव्हते, चित्रामध्ये पाहू शकतात तुकडे करणं आणि त्या खिडकीच्या बाहेर या पद्धतीने फेकलेले आहेत त्या पद्धतीने तू फेकून टाक असं तो म्हणाला आणि त्या मुलाने ते सगळे तुकडे खिडकीच्या बाहेर टाकले. पुढे बघा इट वॉज अ विंडी डे. आता मित्रांनो विंडीचा अर्थ होतो वाऱ्याचा, सुसाट्याचा. ते दिवस कसे होते तर सुसाट्याचे, वाऱ्याचे, थंडीचे दिवस होते. अँड द टायनी बीट्स वर स्कॅटर्ड फार अँड वाईड. आता बघा टायनी बीट्स, टायनी म्हणजेच कसे सूक्ष्म बारीक, बीट्स म्हणजे तुकडे. वर स्कॅटर्ड, आता बीट्स नंतर वर आलाय आणि स्कॅटरचं फित्री झालंय. येथे सुद्धा सिंपल पास्टची पॅसेजची रचना आहे. जे छोटे छोटे तुकडे होते सगळीकडे, फार अँड वाईडचा अर्थ होतो दूरवर, स्कॅटर म्हणजे पसरले. खिडकीतून सगळे तुकडे फेकले आणि फेकल्यानंतर सगळे तुकडे दूरवर पसरले. बघा पुढे इवन ॲज द यंग मॅन वॉच. आणि ते सगळं तो मुलगा पाहत होता, बाबा खिडकीतून सगळे तुकडे सैरावैरा जिकडे तिकडे पळालेले आहेत. पुढे बघा नाव गो आउट इन टू द स्ट्रीट अँड कलेक्ट ॲज मेनी बीट्स ऑफ द पेपर ॲज यू कॅन, द टीचर ऑर्डर हिम.
आता त्या गुरुने त्या शिक्षकाने ऑर्डर केली, ऑर्डर म्हणजे आदेश दिला. काय आदेश दिला? नाव आता गो आउट इन टू द स्ट्रीट. बघा, इन टू च्या मध्ये किंवा च्यावर असं म्हणतो. तो काय म्हणतो? गो आउट, बाहेर जा. कुठे जा? द स्ट्रीट, त्या रस्त्यावरती जा. अँड कलेक्ट, आणि गोळा कर. ॲज मेनी बीट्स ऑफ द पेपर ॲज यू कॅन. तू जेवढे करू शकशील तेवढे तुकडे तू रस्त्यावर जा आणि रस्त्यावरचे सगळे तू फेकलेले तुकडे गोळा करून मला घेऊन आण, असं तो गुरु त्या मुलाला म्हणाला. पुढे बघा. द यंग मॅन वॉज टेकन अ बॅक. आणि हे ऐकल्यानंतर तो मुलगा टेकन अ बॅक. टेकन अ बॅकचा अर्थ होतो थक्क होणे. आता इथे टेकन अ बॅकचं झालेलं आहे म्हणजे थक्क झाला. हे सगळं ऐकल्यानंतर तो मुलगा थक्क झाला. बट दॅट विल बी डिफिकल्ट, ही स्टॅमर्ड. आता मित्रांनो, स्टॅमरचा अर्थ होतोय अडखळत बोलणे. इथे ईडी लागलाय म्हणजे अडखळत बोलला, तोतरा बोलला. पुढे बघा. तो मुलगा थक्क झाला. परंतु दॅट विल बी डिफिकल्ट, हे सगळं खूप अशक्य आहे, अवघड आहे, असं तो म्हणाला. इट विल बी डिफिकल्ट इंडेड बट डू गिव्ह इट अ ट्राय, द टीचर सजेस्टेड. आता टीचरनी सजेस्ट केलं, त्या आध्यात्मिक गुरुने सुचवलं. सजेस्ट केलं म्हणजे काय? सुचवलं. आता बघा, सजेस्ट सुचवणे, ईडी लागला, सुचवलं पास्ट. तर टीचरनी सुचवलं. इट विल बी डिफिकल्ट इंडेड. इंडेड म्हणजे खरे पाहता. खरे पाहता हे सर्व गोळा करणं तर अवघड आहे, डिफिकल्ट आहे. परंतु डू गिव्ह इट अ ट्राय. परंतु तू प्रयत्न तर कर. तू रस्त्यावरती जा आणि तुकडे गोळा करण्याचा प्रयत्न कर. आता पुढे बघा. हे सगळं ऐकल्यानंतर द यंग मॅन वेंट आउट. आता गो आउट म्हणजे बाहेर जाणे, वेंट आउट म्हणजे बाहेर गेला. एवढं ऐकल्यानंतर तो तरुण माणूस बाहेर गेला. ही रिटर्न हाफ अन आवर लेटर एक्झॉस्टेड. एक्झॉस्टेडचा अर्थ होतो थकणे. मित्रांनो, रूट वर्ड येतो एक्झॉस्ट म्हणजे थकणे, एक्झॉस्टेड म्हणजेच थकला. बघा, ही रिटर्न सिंपल पास्ट टेन्स, सब्जेक्ट रिटर्नचा फिटू वापरला. बघा, ही रिटर्न हाफ अन आवर लेटर, जवळपास अर्ध्या तासानंतर. लेटर म्हणजे नंतर. अर्ध्या तासानंतर तो एकदम थकून दमून तो मुलगा वापस आला. पुढे बघा. ही हॅड नॉट बीन एबल टू गेट होल्ड ऑफ अ सिंगल टॉर्न बीट फ्रॉम द पेपर. आता बघा, ही हॅड नॉट बीन एबल टू. एबल टू म्हणजे सक्षम असणे, नॉट बीन एबल टू म्हणजे असक्षम झाला. गेट बघा, मिळवणे. होल्ड ऑफ अ सिंगल टॉर्न. बघा, सिंगल टॉर्न, जो काही सिंगल, एक सुद्धा जो टॉर्न झालेला, जो तोडलेला फाडलेला तुकडा होता, तो एक सुद्धा तुकडा तो मुलगा पकडू शकला नाही. पुढे बघा. ही हॅड टॉर्न अप जस्ट फाइल अर्लियर. अगदी थोड्या वेळापूर्वी. बघा, फाइल अर्लियर म्हणजेच काय? अगदी थोड्या वेळापूर्वी त्या मुलाने जे तुकडे बारीक केलते, खिडकीतून फेकून दिलते आणि त्या क्षणाला तो रस्त्यावरती गेला गोळा करण्यासाठी, परंतु एक सुद्धा तुकडा तो गोळा करू शकला नव्हता. पुढे बघा. दिस इज व्हॉट हॅपन्स विथ द स्पोकन वर्ड, द टीचर सेड टू हिम. मग टीचर त्याला म्हणाला, दिस इज व्हॉट हॅपन्स विथ द स्पोकन वर्ड. हॅपन्स घडतं, हेच तर घडतं आपण बोलणाऱ्या शब्दांवरती. आपण जे स्पोकन वर्ड्स बोललेले जे शब्द आहेत ना, त्या शब्दांसाठी सुद्धा हेच घडतं. पुढे बघा. वन्स वी हॅव स्पोकन द वर्ड्स अलाउड. अलाउड म्हणजेच जोराने. जेव्हा तुम्ही इतरांना तुमच्या मनामध्ये असणारे कठोर शब्द, वाईट शब्द इतरांबद्दल बोलता, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेकन देम बॅक. टेकन देम बॅक, देम त्यांना, टेकन बॅक त्या शब्दांना. टेक बॅक म्हणजे परत घेणं अवघड जातं. म्हणजेच काय? तर तुम्ही एखाद्याबद्दल वाईट बोलला, एखाद्याबद्दल तुम्ही खूप अत्यंत निर्दयीपणाने बोलला, तर तेच त्या तुटलेल्या कागदांसारखं त्या शब्दांना सुद्धा परत वापस आणता येत नाही. ज्याप्रमाणे तू सगळे जे तुकडे खिडकी बाहेर फेकलेस, त्यापैकी एक सुद्धा कागद तुला परत वापस आणता याला नाही. त्याच पद्धतीने तू जर एखाद्याला वाईट बोलला, तर ते सगळे शब्द तुला परत वापस आणणं खूप अवघड जातं. देअरफॉर, म्हणून, लर्न टू थिंक बिफोर यू स्पीक इन अँगर. बघा, लर्न टू थिंक, विचार करायला शिका. बिफोर यू स्पीक इन अँगर, जेव्हा तुम्ही रागामध्ये, अँगरमध्ये एखादी गोष्ट बोलता, तेव्हा ते शब्द अत्यंत वाईट असतात. त्यामुळे बोलण्यापूर्वी विचार करावा, असं या स्टोरी मार्फत आपल्याला कळतं. आता मित्रांनो, महत्वाचे शब्द बघा. स्पिरिच्युअलचा अर्थ होतो आध्यात्मिक. आता महत्वाचं स्ट्रक्चर. अ यंग मॅन वेंट टू हिज स्पिरिच्युअल टीचर. आता हे सिंपल पास्टचं वाक्य बघा. अ यंग मॅन झाला तुमचा हा सब्जेक्ट, गोचं विटू झालं वेंट हा वर्बचा सेकंड फॉर्म, आणि इतर पार्ट झाला ऑब्जेक्टचा. हे सिंपल पास्ट काय म्हणतो बरं? इट इज यूज टू एक्सप्रेस अन ॲक्शन विच हॅपन इन द पास्ट. अशी घटना भूतकाळात घडून गेली. मित्रांनो, टेन्सचा एक पूर्ण व्हिडिओ बनवलाय मी, डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तो तुम्ही पाहून घ्यावा. ओके, म्हणजे आणखी पक्क होईल. हॅर्शचा अर्थ होतो खूप कठोर, असह्य किंवा कटू वाटणारा. पुढे बघा, अनकाइंड. आता मित्रांनो, काइंडचा अर्थ होतो दयाळू. अनकाइंड म्हणजे दयाळू नसलेला, म्हणजेच निर्दय. पुढे बघा. आय हॅव स्पोकन व्हेरी हॅर्श अँड अनकाइंड वर्ड्स.
आता येथे प्रेझेंट परफेक्ट टेन्स झालाय, पूर्ण वर्तमान काळ. बघा सब्जेक्ट काय झाला आय. ओके, आय नंतर हॅव वापरला आपण फॉर्म्युलेनुसार. आय हा सिंग्युलर असल्यामुळे त्याच्यासमोर हॅव आला. बघा ओके, आय समोर हॅव येतो. आय वी यू दे असेल तर हॅव येणार. ही शी इट हे सिंग्युलर असेल तर त्याच्यासमोर हॅज येणार. ओके, बघा आय हॅव स्पीक स्पोक स्पोकन हा फित्री वापरलाय आणि इतर पार्ट ऑब्जेक्टचा. म्हणजेच काय, अशी घटना नुकतीच पूर्ण झालेली आहे. बघा आय हॅव स्पोकन व्हेरी हार्श अँड अनकाइंड वर्ड्स. मी त्या मित्राला अत्यंत कठोर आणि निर्दयी शब्द बोललेले आहेत. ओके, पुढे बघा हर्टचा अर्थ होतो मन दुखावणे किंवा इजा होणे. एखाद्या व्यक्तीला जखम झालेली असेल तर त्याला हर्ट म्हणू शकता किंवा मन दुखावले त्याला सुद्धा हर्ट म्हणता येईल. पुढे बघा हाऊ कॅन आय मेक अमेंड्स. आता मित्रांनो हे WH क्वेश्चन आहे, याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. WH वर्ड झाला बघा हाऊ, हेल्पिंग वर्ब झाला कॅन, सब्जेक्ट झाला आय, नंतर वर्ब वापरला मेक. मित्रांनो टेन्स नुसार वर्ब बदलत असणार बरं. ओके, पुढे झाला ऑब्जेक्टचा पार्ट अमेंड. आता हे WH वर्डचं वाक्य, त्यानुसार तुम्ही वाक्य बनवू शकता. बघा ना हाऊ कॅन आय मेक अमेंड्स, मी माझी दुरुस्ती कशी करू शकतो. हेच फॉर्म्युला वापरा आणि इतर सेंटेन्स बनवण्याचा प्रयत्न करा. पुढे बघा अमेंडचा अर्थ होतो दुरुस्ती करणे. रूट शब्द येतो अमेंड. ओके, यस सफिक्स लागलेला. टिअर अपचा अर्थ होतोय फाडून टाकणे. ओके, कागदाचे तुकडे फाडून टाकणे. शब्दाला भावनेनुसार लक्षात ठेवा, जास्त लक्षात राहील. टिअर अप काय फाडले तर शीट्स ऑफ पेपर, पेपरचे शीट सगळं टिअर अप केलं, फाडून टाकलं. स्मॉल बिट्स लहान लहान तुकडे. पुढे बघा टायनीचा अर्थ होते अतिशय लहान किंवा सूक्ष्म. पुढे बघा विंडीचा अर्थ होतोय सोसाट्याचा वारा किंवा खूप वारा असलेला. स्कॅटर मित्रांनो, स्कॅटर हा रूट शब्द आहे, ईडी लागला की फिटू झाला. स्कॅटर्ड म्हणजे एखादी गोष्ट पसरणे. काय पसरलो तर रस्त्यावर कागदाचे तुकडे. ओके, असं लक्षात ठेवा. फार अँड वाईडचा अर्थ होतो दूरवर. स्ट्रीटचा अर्थ होतो रस्ता. टेकन अबॅकचा अर्थ होतो थक्क होणे. स्टॅमरचा अर्थ होतो तोत्रे बोलणे, अडखळत बोलणे किंवा भीतभीत बोलणे. सजेस्टेडचा अर्थ होतो सुचवणे. नंतर बघा वेंट आउट, वेंट आउटचा अर्थ होतोय बाहेर गेला. ओके, गो आउट म्हणजे बाहेर जाणे, वेंट आउट बाहेर गेला. एक्झॉस्ट, एक्झॉस्टेड, एक्झॉस्टेड 3 रूप आहेत बघा, V1, V2, V3. याचा अर्थ होतो दमून जाणे किंवा थकून जाणे. आता पुढचं स्ट्रक्चर बघा, ही हॅड अ टॉर्न अप. पास्ट परफेक्ट टेन्स आहे, पूर्ण भूतकाळ. अशी घटना भूतकाळात घडून गेलेली होती हे सांगण्यासाठी 5 परफेक्ट वापरतात. बघा सब्जेक्ट झाला ही नंतर हॅड घेतला, टिअरचं V3 झालं टॉर्न. ओके, बाकी पार्ट ऑब्जेक्टचा. क्लिअर आहे. तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची स्टोरी. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळेल, टेलिग्रामच्या चॅनलची सुद्धा लिंक मिळेल. जॉईन व्हा, म्हणजेच असे नवीन व्हिडिओज तुम्हाला अपडेट वेळोवेळी मिळून जातील. चला तर मित्रांनो येथेच थांबूया. थँक्यू.